नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई तपोवनचा अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा अशा स्थळाला आपल्याला भेट घालून द्यायला आलो आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे परमशिष्य असलेले संत अच्युत महाराजांचं निवास हे तपोवनामध्ये राहिलं. एक तीर्थस्थळ म्हणून देखील याच्याकडे आत्ता अच्युत महाराजांचा परिवार हा त्याकडे बघतो, देश त्याच्याकडे बघतो. अच्युत महाराज, संत अच्युत महाराज यांनी जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं शिष्यत्व पत्करलं तर या कामामध्ये डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्या कामाला सहकार्य करायला, मदत करायला आपला एक पट्टशिष्य त्यांनी या संस्थेत पाठवला. आणि तो पाठवत असताना संत अच्युत महाराजांना त्यांनी पत्र देऊन डॉक्टर शिवाजीराव पटवर्धनांकडे पाठवलं. दाजीसाहेबांनी ते पत्र वाचलं आणि अच्युत महाराजांना या संस्थेमध्ये ठेवून घेतलं. इथे राहून या संतांनी ज्या पद्धतीने कृष्ण कामामध्ये दाजीसाहेबांच्या सोबत जे सहकार्य केलं, जे काम केलं ते इतकं मोठं आहे, इतकं भव्य स्वरूपाचं आहे की देशभरामध्ये फिरत असताना तपोवनची ओळख करून देण्याचं काम संत अच्युत महाराजांनी त्या काळात केलं. 42-43 वर्ष या तपोवनमधूनच त्यांनी देशभरामध्ये अध्यात्माचा प्रचार, देश राष्ट्रप्रेमाचा प्रचार, राष्ट्रभक्तीचा प्रचार आणि समाज बांधव आणि ग्राम आदर्शाचा प्रचार हा मोठ्या प्रमाणामध्ये केला. आणि ते करत असताना सोबतीने मात्र त्यांनी एक गोष्ट केली आणि ती गोष्ट अशी होती की या तपोवनमध्ये जे अनाथ मुलं, जे परित्यक्त्या महिला आहेत त्यांच्यासाठी मात्र विशेष करून संत अच्युत महाराजांनी आपलं महत्तम योगदान दिलेलं आहे. प्रत्येक प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी ते सभा घ्यायचे त्या त्या ठिकाणी येणाऱ्या आरतीतून जेवढा पैसा भक्तांकडून प्राप्त व्हायचा तो सगळा पैसा हा या तपोवनच्या कामामध्ये त्या मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. आणि असे संत अच्युत महाराज ज्या ठिकाणी वास्तव्याला राहिले, 42-43 वर्ष ते जिथे वास्तव्याला राहिले त्या स्थळी मी आपल्याला आणलं आहे. त्या ठिकाणी, त्या निवासस्थानी मी आपल्याला आणलेलं आहे. दाजीसाहेबांच्या या तपोवनच्याच परिसरामध्ये दाजीसाहेबांच्या नावाने असलेल्या शिव उद्यानाला लागून असलेला हे निवासस्थान त्यांचं, हे एक तीर्थस्थळ म्हणून आपण पाहतो. आजची ही निवासस्थानाची त्यांची वास्तू जी आहे ती खरं म्हणजे जुनी वास्तू आहे. एक 76 वर्ष जुनी असलेली ही वास्तू की ज्या ठिकाणी ते राहायचे, आज मुद्दाहून मी त्याचा परिचय करून देतो आहे. कारण याचं कारण असं की येत्या भविष्यकाळामध्ये याचा जीर्णोद्धार करण्याचं ची भूमिका ही त्यांचे पट्टशिष्य असलेल्या संत सचिनदेव महाराजांनी घेतली आणि त्यांनी हे स्वीकारलं की याला उत्तम प्रकारचा याचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी संत अच्युत महाराजांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जेवढी त्यांनी लिहिलेली जेवढी ग्रंथसंपदा आहे, जे त्यांची भावना होती ते सगळ्यांचं इथे जतन व्हावं. भक्तांनी, वाचकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी इथे येऊन संत अच्युत महाराजांच्या या सर्व कामावर संशोधन करावं असं त्यांनी ठरवलं. आणि तपोवनच्या आमच्या नियामक समितीसमोर देखील त्यांनी हा प्रस्ताव ठेवला. आम्ही तो सहर्षपणे स्वीकारला आणि आत्ता आपण ती भूमिका घेण्यापूर्वी तुम्हाला मी ही
पुरातन वास्तू मुद्दाहून त्याचा परिचय या देशभरातल्या सगळ्या भक्तांना व्हावा यासाठी इथे घेऊन आलेलो आहे. आणि म्हणून हा परिचय देतानाच या इमारतीचं स्वरूप आपण पाहिलं. आता आतमध्ये आपण प्रवेश करूया. आणि या ठिकाणी मी आपल्याला ती गोष्ट की जिथे अच्युत महाराज राहायचे, थांबलेले असायचे, तो हा त्यांचा या ठिकाणी निवासाचा विश्रांतीचा हे त्यांचा पलंग आहे की ज्या ठिकाणी ते या ठिकाणी थांबायचे. याच ठिकाणी सगळ्या भक्तगणांच्या भेटी विशेष करून व्हायच्या. त्यांची साधना देखील ते इथेच करायचे. आणि या परिवारामध्ये या आमच्या पांढरेताई आहेत, ज्या अच्युत महाराजांच्या सेवेमध्ये अनेक वर्ष राहिले. आता संत सचिनदेव महाराजांच्या सेवेमध्ये देखील त्या सेवेकरी म्हणून इथे थांबतात. तपोनच्या आमच्या या माऊली आहेत खरं म्हणजे. आणि त्यांनी प्रत्यक्ष अच्युत महाराजांचं जगणं, अच्युत महाराजांनी केलेलं काम हे इतकं जवळून पाहण्याचं भाग्य त्यांच्या वाट्याला आलं. कारण ही सेवा करत असताना, देत असताना या वास्तूमध्ये त्यांचाही वावर असायचा. अशा आमच्या पांढरेताई ज्या पृष्ठविमुक्त अशा भगिनी आहेत, त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आहेत. त्या ठिकाणी त्या आल्या, दाजीसाहेबांच्या नी त्यांना स्वीकारलं, त्यांना आपल्या मुलीसारखं मानलं आणि इथे त्या राहतात. तर अशी ही वास्तू मी थोडंसं या भागामध्ये आपल्याला, जिथे अच्युत महाराजांनी इथे बसून किती लिखाण केलं, म्हणजे प्रचंड स्वरूपाचा ग्रंथसंपदा तयार करणारा हा महात्म्या, हे संत की ज्यांनी हे काम मोठ्या तन्मयतेने, मोठ्या एकाग्रपणे केलं, ते त्यांची ही सगळी आत्ता ग्रंथसंपदा. काही दिवसानंतर आम्ही जीर्णोद्धार झाल्यानंतर याचा ग्रंथालय, स्वतंत्रपणे ग्रंथालय करणार आहोत की जिथे येऊन भक्तगण, संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक त्यांनी यावं, हा अभ्यास करावा की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या गोष्टीचा विचार संत अच्युत महाराजांनी केला त्याच्या पाठीमागे त्यांचा काय विचार होता, किती चिंतन त्यांनी आपलं या विषयाला मांडलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळेल. हजारो पुस्तकं त्यांच्या या लिखाणातून बाहेर आलेत आणि त्यांनी जे काम केलं आहे ते देखील भक्तगणांना, लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी हा परिचय, ही ओळख. आणि या निमित्ताने पुन्हा तपोवनमध्ये आपण सगळ्यांनी काय यावं भेटायला, म्हणजे अशा संतांनी जर दाजीसाहेबांच्या कृष्ट कार्याला, इथल्या अनाथ, परित्यक्त्या, विधवा, आदिवासी मुलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या दाजीसाहेबांनी आणि या तपोवननी जे काम केलंय त्याला एक शक्ती देण्याचं काम, एक ताकद देण्याचं काम अच्युत महाराज आणि आता संत सचिनदेव महाराज हे देखील करतायत. आणि त्यासाठी अशा या पावनभूमीमध्ये, या कर्मभूमीमध्ये आपण देखील यावं, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण प्रत्यक्ष दर्शन घ्यावं, प्रत्यक्ष माहिती करून घ्यावी, यासाठी हा परिचय आपल्याला व्हावा. यासाठी, या कामासाठी मी आपल्याला या ठिकाणी मुद्दाहून आज या वास्तूची देखील ओळख व्हावी असे आम्हाला वाटायला लागलं. आणि म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो. इथे अच्युत महाराज खरं म्हणजे विश्रांती करत असताना ते विश्रांतीचं स्थळ मी दाखवलं. या ठिकाणी ते थांबायचे. या खोलीमध्ये त्यांची भोजन व्यवस्था असायची. खाली बसूनच अच्युत महाराज खरं म्हणजे जेवण करायचे. बाजूला त्यांचं स्वयंपाकघर आहे, एक लहानसं स्वयंपाकघर, जे आता जीर्ण झालं आहे. 76 वर्ष जुनी असलेली ही इमारत असल्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळातली वास्तू आहे. आणि आता हिचं पुन्हा जीर्णोद्धार व्हावं, हिचं नूतनीकरण करण्यासाठी आम्ही सगळे एक संघ आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या कामामध्ये देखील आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. कारण ही एका संताची कर्मभूमी आहे, संतांची पावनभूमी आहे की ज्या भूमीमध्ये अच्युत महाराज हे दाजीसाहेबांच्या सोबत कार्यरत होते. आणि म्हणून यांची ओळख आणि ही वास्तू देखील आपल्या लक्षात असावी. ही प्राचीन वास्तू, कारण येत्या काही काळामध्ये एक 6-8 महिन्यामध्ये या ठिकाणी नवीन अशी वास्तू उभी राहील. तेव्हा देखील मी नक्की तुम्हाला भेटीला ते घेऊन येईल आणि तुम्हाला दाखवेल की काय बदल आपण केलेले आहेत, काय सुंदर पद्धतीने हा संग्रह आपण करतो आहोत. हे संग्रहित करण्याचं काम मात्र अध्यक्ष या नात्याने आम्ही करणार आहोत. ही भूमिका आमची सगळ्यांची आहे, तपोवनवासियांची आहे की एका संताची ही पावनभूमी, जो संत इथे कर्मभूमी म्हणून त्यांनी या संस्थेकडे बघितलं. आता सचिनदेव महाराज देखील त्याच पावलावर पाऊल टाकून या संस्थेच्या मदतीसाठी पुढाकार घेतात. लोकमानसामध्ये, भक्तगणांमध्ये ते सतत या संस्थेच्या मदतीसाठी सतत लोकांना आवाहन करतात.
माझी अशी आपल्याला नम्र विनंती आहे, या निमित्ताने जेव्हा केव्हा आपण तपोवनमध्ये भेट द्यायला याल, जेव्हा सहकार्य करण्यासाठी आपला हात पुढे होईल, तेव्हा संत अच्युत महाराजांच्या या पावन वास्तूला देखील आपण भेट देण्यासाठी अवश्य यावा ही विनंती करतो आणि थांबतो.